नमस्कार मित्रांनो, आज आपल्या रानात कांद्याची रोपं लावण्यासाठी खास आलेलो आहे। ही दिसतात माझ्या हातात, ही कांद्याची रोपं आहेत आणि थोड्या वेळापूर्वीच पाट चालू करून ही बघा, ही रोपं लावलेली आहेत कांद्याची। एक बगली एका साईडला आणि दुसऱ्या बगली, कारण पाट चालू केल्याशिवाय ती रोपं लावता येत नाही। लावण्याच्या दोन पद्धती आहेत, एक बिना पाण्यात आणि पाण्यात। पाण्यात जरा लवकर लावून होतं आणि बिना पाण्यात जरा वेळ लागतो। ते खुरपणी करून खुरप्याने ते काढून वेळ लागतो। आपण काय थोड्या प्रमाणातच आणलेत, जास्त नाहीत। हे बघा, ही पाट चालू आहे। याला सध्या तरी लावून झाली आहेत बऱ्यापैकी, एक 7-8 पेंड्या राहिलेल्या आहेत। त्या एक अर्ध्या एक पाऊण तासाने होतील लावून। घरगुती लागवड पद्धत आपण काय छोट्या प्रमाणावर करतोय, मोठ्या प्रमाणावर नसल्यामुळे आपण मॅन पॉवर कमी करून आपण स्वतःच वांगीची रोपं आहेत काय आणली आहेत, मिरचीची काय रोपं आहेत। आणि ह्याला खत जर सांगायचं झालं तर सध्या तर काही नाही, आता लावून घेतलेली आहेत। एक 4 दिवसानंतर त्याला एक 1261 आणि तुमचा थोडा युरिया असं मिक्स करून फवारणी द्यायची, जेणेकरून त्याची ग्रोथ वाढेल। आणि 3 महिन्याचं पीक आहे, तसे 10-10 दिवसाने किंवा 15-15 दिवसाने याला एक टॉनिकचा डोस दिला तरी चालतो। आणि दुसरी गोष्ट, ह्याची वाढ जोमत होते। 3 महिन्याचं पीक असल्यामुळे एक जोरात होते। आता पाठ हे असंच एक 10 मिनटं, अजून 10-15 मिनटं चालू राहील। त्याच्यानंतर एकदा बंद केलं की मग बाकीची जी गोष्ट आहे त्या आपल्याला करता येतील। आणि ह्याला डोस आणि ह्याचं उत्पन्न एक बऱ्यापैकी, आता कांद्याची भाव वाढलेले आहेत, बऱ्यापैकी आता घरगुती कांदा आपल्याला मिळेल। ह्या उद्देशाने हा व्हिडिओ तयार करायचा एक प्रांजळ प्रयत्न केला आहे। घरगुती आपण जसे कुंड्यामध्ये भाजीपाला करतो त्याचप्रमाणे शेत असल्यामुळे आपल्या घरगुती पद्धतीने कुठेतरी कांदा लसूण करता येतं बऱ्यापैकी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढ्यांना शेअर करता येतील तेवढ्यांना शेअर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ ह्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत माहिती टाकता येईल। धन्यवाद।